नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण मधल्या ओळमध्ये थोडासा एक वेगळा प्रयोग करून बघू. आपण बऱ्याच वेळेला या विषयांचं विश्लेषण जे करतो आहोत ते स्टुडिओमधनं करतो किंवा महाराष्ट्रातले जे नामवंत गेस्ट असतात त्यांना घेऊन करतो. पण आज आपण ग्राउंडवरती आहोत आणि कोणालाही इथे असलेल्या कुठल्याही प्रेक्षकाला, इथे जे ऑडियन्स पार्टिसिपेट होतात त्यांना मी काय विषयावरती त्यांची मतं घेणार आहे ते मी सांगितलेलं नाही आहे. पण आपल्याकडे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आहे. हे कुठला असा राजकीय पक्ष जो त्या निवडणुकीच्या फ्रेमध्ये असलेल्या इतरांपेक्षा अधिक मतं घेतो त्या पक्षाचा उमेदवार हा निवडून येतो. आणि म्हणून जे काही चाललेलं असतं, रोजच्या ज्या घडामोडी असतात त्या केवळ फर्स्ट पास द पोस्ट किंवा अंतिमतः लोकांमध्ये जाऊन लोकांची मतं आजमावण्यासाठी चाललेलं असतं. 2019च्या निवडणुकीनंतर जे काही झालेलं आहे ते अनएक्सपेक्टेड होतं आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा सगळा तो मेळा आला. पण त्यानंतर जे काही घडतंय महाराष्ट्रामध्ये ते मात्र वॉर झोन असल्यासारखं आहे. एकही दिवस असा जात नाही आहे की ज्या दिवसामध्ये ह्या एकमेकावरती टीका टिप्पणी त्यांनी केलेली नाही आहे. सो आज आपण प्रयत्न हाच करू की इथे जे प्रेक्षक आहेत त्यांचं हे जे काही महाराष्ट्रात सध्या सुरू आहे त्याबद्दलचं मत विचारून घेऊ. राम हरी, इकडे या. हे जे काय चाललंय महाराष्ट्रात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, ह्याच्याबद्दल हे वाटतंय सरकार बदलावं. थेटच सरकार बदलून टाकाय. का पण काय नाही, ही सरकार चांगलं नाही. हे या लोकांच्या आडी अडचणीला मदत करीत नाही सरकार, असं तुम्हाला वाटतं? हो. आणि भाजपाची लोक, भाजपाची तर लोक मदत होती, भाजपच्या काळात मदत झाली लोकांना भरपूर. असं? हा. काय तुमचं पूर्ण नाव? प्रवीण शिवाजी मुंडे, गोविंदपूर. तुमचं शिक्षण एज्युकेशन झालं नाही? ग्रॅज्युएट. बोला. हे जे काही चाललेलं आहे सगळं, रोज कुणीतरी येतंय, कुणीतरी बोलतंय. ही सरकार काय जनतेने निवडून दिलेलं आहे? काय त्रिशंकूशंकरचं सरकार झालेलं आहे. बीजेपीचं सरकार जरा बरं होतं. अनएडिटेड कार्यक्रम असणार आहे. मी जे सुरुवातीला म्हणालो, इथे कुठल्याही प्रेक्षकांना ही माहिती नव्हतं की मी काय बोलणार आहे. जे काय चाललंय ते. नाव सांगा तुमचं पूर्ण. दत्ता लोमटे. हां, बोला. जे काय चाललंय महाराष्ट्रात, रोज उठून कुणीतरी कुणावर बोलतंय. बरोबर नाही सरकार. काय सांग? भाजप सरकार चांगलं आहे. ती माझं मतच मी देणार नाही इथे. हां, काय बोलायचं? नाव सांगा तुमचं आधी पूर्ण. माझं बळराम निवती वाघमारे. हां, हे जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे ते बरोबर नाही. कुणाचं बरोबर नाही? भाजपचं बरोबर नाही का ह्यांचं बरोबर नाही? भाजपच्या बरोबर नाही. भाजपचं बरोबर नाही का? बरोबर सुविधा उपलब्ध दिल्या नाही. हां? शेतकऱ्याला योग्य मदत केली नाही. शेतकऱ्याला भाजपनं मदत केली नाही. नाही. पण आता सरकार कुणाचं आहे? आज शिवसेनेचं. हां? शिवसेनेचं शिवसेनेत चांगलं आहे का सरकार? मध्यम. कुणाकडे बघायचं नाही, आपण आपलं मत मांडायचं. हां? कुणाला काय म्हणायचं म्हणू द्या. आम्हाला रोज शिवाय घालतात लोक, पण आम्ही काय ठरवलेलं आहे, आपण कुणाचीच बाजू घ्यायची नाही. आपल्याला काय वाटतंय तेवढं सांगायचं. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहे. बरोबर आहे. काय चांगलं वाटतं? हे योग्य शेतकऱ्याला मदत केली नाही तिने. मदत करतायत का करत नाहीत? करतात. तुमचं नाव सांगा. या पुढं. किरण बुथेकर. काय करता तुम्ही? शेती. सांगा, सरकारबद्दल तुमचं मत सांगा किंवा विरोधी पक्षाबद्दल पण मत सांगा. काय नाही, सगळे संगणमतानंच कारभार चालू आहे यांचा. काय कारभार आहे, सगळं संगणमतानंच चालू आहे की. त्यांच्याकडे नाही बघायचं, आपण आपलं मत द्यायचं. हां, संगणमतानंच कारभार चालू म्हणजे आहे. काय? हे जर झाकून घेतं तिथे झाकून घेतंय. पुन्हा महागाई ह्याचा त्याचा मुद्दा काल महागाई ती जनता भडकली की वेगळाच काहीतरी टर्निंग पॉईंट द्यायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावरच भांडणं करीत बसायचं. जनतेचं लक्ष केंद्रित होऊ द्यायचं नाही. सरकारबद्दल काय मत आहे? 3 पक्ष सत्ताधारी सरकारचं काय खरं नाही. आणि विरोधी पक्ष बी शांतच आहे. काय त्यांचं कामच करीत नाही ते की. रोज उठून एकमेकांच्या विरोधामध्ये हे जे सत्ताधारी आणि विरोधक टीका टिप्पणी करतायत ना, त्यांना कधीतरी हा जनतेच्या मनातला आरसा दाखवणं फार गरजेचं आहे. माझं इथं काहीही मत नाही. मी काय सांगितलं का तुम्हाला? सांगा नाव तुमचं. हत्तीवाले. पूर्ण नाव सांगा. हत्तीवाले. राजू हत्तीवाले. हां, बोला. सरकार चांगली आहे, वरून मदत भेटत नाही, त्याचं काय करावं? केंद्र सरकारकडून मदत भेटत नाही. लॉकडाऊन झालं, सगळं झालं की मग वरची सरकार
इकडं पैसे देत नाही, इथल्या सरकारला काय करायचं? सरकार चांगली चालली, तिरकुनी रावणं तर कशी नाही. ही जी जातीवर दंगल चालली बिलकुल गलत आहे. हे काय आहे, जे ते देवस्थानावर भांडणं करायचं, सगळं झालं, पहिले बी झालं, मंदिर बनलं, सगळं झालं. आता कशावर मुद्द्यावर भाजप? हा बोला, नाव सांगायचं पूर्ण. माझा अशोक शिवराम पाटील देवळाली, पूर्ण पुन्हा एकदा डोके देवळ. अशोक शिवराम पाटील राहणार देवळाली, सांगा. पाटील बोला, दादा कळम. बोला पाटील बोला. काय बोला, शासनाकडे काही चूक नाही. आता आहे त्या सगळी चूक केंद्राची आहे. 122 रुपये लिटर पेट्रोल केले, सोयाबीन 6000वर आणले. काय जनतेची निस्ती शेतकऱ्याची पिळवणूक चालू आहे. हरासमेंट आहे. लाईट रोज काय शेतातली फ्री देऊ, लाईट देणं राज्य सरकारचं काम आहे. काय राज्य सरकार कुठली देईल? केंद्रानं वरून आलेल्यावर केंद्राच्या शासनाच्या काय आता महाराष्ट्र शासनाच्या त्यांना पैसाच नाही तर काय. हा? पूर्ण रात्रभर बी कपात आहे नाही. रात्रभर बी हा. कपात. या इकडं पूर्ण नाव सांगा. काय नाव सांगायचं आपलं पूर्ण. राजाभाऊ रामदास शिंदे. हा बोला राजा. कसं आहे सरकारचं आणि विरोधी पक्षाचं? काय आता हे कसं बोलावा, पुढारी लोकांनी माहित असते आम्हाला. काय आपलं अडा मत नाही का पुढाऱ्याकडे? काय बघायचंय त्याला? काय अडा आपण शेतात काम करणारी मामा, माणसं. या इकडे चला. माळकरी बोला, पूर्ण नाव सांगा. बापू तात्या बघावारे. बोला बापू. आज सरकारचं हे म्हणजे जागडा आहे नुसता, निष्कारण. शेतकऱ्याची पिळव नको, त्यांचे लुटण्यासाठी हे खालवर चालते. शेतकऱ्याला काय, शेतकऱ्याला फक्त दिशा धावतात. झाला विषय संपला, त्यांचा गोंधळ चालू. शेतकऱ्याची मरण नाही. शेतकऱ्याला लाभ आहे कुठला? की असं निघायचं की यानं आडी टाकायची, त्यानं द्यायला चालू केलं की ह्यानं आडी टाकायची. फक्त ह्यांची संध्याकाळी नुसतं आडी टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सुरू होईल. शेतकऱ्याकडे लाभ नाही, काय नाही, त्याची दक्षता बी नाही. आता मी माळकरी माणूस आहे तुम्ही. हो हो, हो मी आता तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. हा. हे सरकार कुणाचं आहे? शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं. सॉरी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि लगेच तुम्ही सुद्धा मला दुरुस्त केलं. हा. त्यांच्याबद्दलचं काय मत हा? आहे? त्यांच्याबद्दलचं त्यांच्याबद्दलचं काय मत आहे? ते त्यांचे सुद्धा हेव देव चालतो. तो राष्ट्रवादी आहे, ते जनतेच्या भावनेसंग भांडण खेळतं. शिवसेनेला आडी कशी टाकायची आणि शिवसेना राष्ट्रवादीला कसं आणून पाडायचं, ही लक्षणे ती कुणाला खेचायची. त्यांचे सुद्धा दुश्मने चालू येतात. आता हे झालं. हा. अजून त्यांचा विरोधी पक्ष आहे भाजप. भाजप ते तर बाजूलाच वगळून टाकलाय त्यांनी. भाजपला त्याला तर सहकार्य कसलंच द्यायचं नाही म्हणते. विरोधी पक्षाला कसं सहकार्य देणार? या देणारच इकडे पुढे. पूर्ण नाव सांगा. शिंदे दत्तात्रय, शिक्षण शिंदे तुमचं 12वी. बोला. काय बोलू नये. सरकारबद्दल, विरोधी पक्षाबद्दल, हां हां, जे काही रोज सकाळी संध्याकाळी दुपारी चाललेले त्याच्याबद्दल. हे जे आहे सरकार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना, हे सरकार खरंच शेतकऱ्याचं ह्याचं नाही आहे. भाजप सरकारच्या वेळेस ज्या वेळेस शेतकऱ्याला जेवढं अनुदान मिळत होतं ते आता ह्या सरकारमध्ये नाही आहे. आणि महत्त्वाचं की जे बाकीच्या जे संस्था आहेत ते संस्थासुद्धा बऱ्याच बंद पडलेल्या आहेत. पण असं म्हणतात की या सरकारला काम करू देत नाही ना विरोधी पक्ष. काम करायचं असते, विरोध तर करतच असतात, विरोधक हे असतातच. पण त्या विरोधकातून सुद्धा शेतकऱ्याचं कामं करायचं असतं. बोला, पूर्ण नाव सांगा. सर माझं नाव रितपुरे रमेश सुरेश. रितपुरे रमेश सुरेश. शिक्षण शिक्षण माझं सर MA झालं. बोला. एम ए काय? मराठी. वा 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 वा. साहित्यिक म्हणजे सगळ्या साहित्याचा अभ्यास आहे आपला. आता काय करतात? आता LIC मध्ये LICला काय एजंट म्हणून. बोला. सरकार आणि विरोधी पक्ष दोघांचं मूल्यमापन करायचं. मूल्यमापन सर असं आहे की सध्याच्या घडीमध्ये असं दिसतंय की यांना फक्त स्वतःची पोळी भाजायची आणि जातीय दंगली पेटवायच्यात. सध्या ह्यांचं हीच चालू आहे. कारण शेतकऱ्याचा प्रश्न नाही, कुणाचाच ह्यांच्याकडे व्यापारी असो काय असो कशाचाच प्रश्न नाही. फक्त हे जातीय दंगली सध्या आपण बघतो ते नवनीत राणा प्रकरण किंवा हे प्रकरण सगळं फक्त जातीय दंगली समाजाला भडकवण्याचं काम ह्यांचं चालू आहे. कोणाचं? सगळ्याच पक्षाचं. कोणताही पक्ष, प्रत्येक जण राजकीय पक्ष फक्त ह्यांना काय करायचं, स्वतःची पोळी भाजायची. फक्त समाजाला एकमेकाला भडकवायचे आणि हे माणसं बांध लावायचे. तर ह्याच्या माध्यमातून मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की ह्यांचं कोणाचंच नाही ऐकता. जनतेनं कधीही म्हणून जातीय दंगली घडवू नयेत
आणि ह्यांच्या ह्या पक्षाच्या राजकारणाला बळी पडू नये. ठीक आहे. आता हे इतकं परखड तुम्ही मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला दोन्ही पक्षाला गुण द्यायचे. आपल्याला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे सरकार आहे त्याला 10 पैकी किती गुण द्यायचे? शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर माझ्याकडे 0 गुण आहेत. धन्य. आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला मी काही मार्क देऊ इच्छितो, पण त्यांनी हे राजकारण थोडं जाती दंगली जनता पार्टीला? नाही. समजा मोदी साहेबांनी जे काही आत्ताचं तुम्ही म्हणले- अच्छा, नाही मोदी मोदीकडे गेले तुम्ही. मोदी साहेबांनी जे काही थोड्या शेतकऱ्याविषयी निर्णय घेतलेले होते ते कितपत थोडेफार चांगले होते, पण आता सध्याच्या परिस्थितीत त्यांनी पण कुठेतरी भरकटल्यासारखं वेगळंच राजकारण त्यांचं चालू आहे. म्हणून मी म्हटलं की आपण मधल्या ओळीमध्ये हा प्रयोग सतत करायला पाहिजे, की लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांचं काय मत आहे ते पाहिलं पाहिजे. माझ्या मते या महाराष्ट्राचे 2 भाग पडतात. एक मुंबईच्या वाशीचा आतला जो भाग आहे ना तो एक भाग आहे, आणि वाशीच्या बाहेरचा जो महाराष्ट्र आहे तो एक भाग आहे. आणि आजपर्यंतचा इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रभावी तेच राजकीय नेते आहेत की जे वाशीच्या बाहेरचे आहेत. त्यांनाच महाराष्ट्राचे प्रश्न कळलेले आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तेव्हा सगळ्याच गोष्टीचं मूल्यमापन करू. मामा अर तसं नाहीच. आता काय माळकरी माणूस आहे तुम्ही. तुमचं नाव सांगा पूर्ण. नाव नाव सदाशिव शंकरराव बिशी, गाव सुरडी, सुरडी. शेती 10 एकर. काय केलं शेत? काय ऊस आहे, काय सोयाबीन आहे. सोयाबीन का आता केलं आहे? नाही, पावसाळीच. पावसाळी किती झालं सोयाबीन? 70 पट्टी झाले. वा वा. 70 म्हणजे 50 क्विंटल झालं मला की नाही, 50 नाही व्हायचे. काय भाव मिळाला? विकलं नाही आम्ही, बियाला ठेवलंय मला की? नाही विकलेलं नाही. ठीक. सरकारबद्दल तुमचं मत, विरोधी पक्षाबद्दल तुमचं मत. काय सरकारच काय असतं सरकारबद्दल शेतकरी माणसाला काय त्यातलं. शेतकरी माणूसच महत्वाचा आहे. हा? शेतकरी माणूसच महत्वाचा आहे खरा खुरा. हा अरे इकडे ये तू. हा, बरं बोला बोला बोला. ए मामा इकडे तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा. जयसिंग कोळी, बोरगाव, जयसिंगराव. शिक्षण? 10वी पास. वा. तुमचं कंडक्टर आहे मी, कंडक्टर. पूर्ण नाव सांगा. विधाते बळीराम उद्धवराव मोहा. बरं. आता तुमचा प्रश्न खूप दिवस चर्चेत होता. मी काही शब्द वापरणार नाही. बोला. आमचं म्हणणं आहे की 100% ही जी महाविकास आघाडी आहे ती म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी काहीच कामाची नाही. तुम्ही कंडक्टर असल्यामुळे तुमचा प्रश्न चिघळलेला असल्यामुळे तुम्ही असंच बोलणार? नाही नाही, हां. अहो मी जसं मतदान करतो तसं सेनेला मतदान करतो, जसं मतदान आलंय तसं. पण इथून पुढे सेनेला मतदान कधीच नाही, असो. कधीच नाही. आता काय करू? आम्ही नोटाला मतदान करू पण सेनेला मतदान करणार नाही. भाजपला नाही करणार? भाजपला करू ना. चला आता तुम्ही बायस आहात एका अर्थाने. म्हणजे माझ्या दृष्टीनं एवढ्या प्रेक्षकामध्ये यांचं काहीतरी विचार असणं साहजिक आहे. ज्या भाजपला पद्धतीचा मतदान प्रश्न 100% चिघळ आहे तो. हा बोला. बोला की. नाव सांगितलंय तुम्ही जयसिंग आता. कोळी. हा, सांगा पुढे. दोन्ही ही सरकार. जी दोन्ही सरकार जे आहे, जे BJP सरकार होतं, त्या मावशीला बोलवा जरा 4-5. ओ मावशी इकडे इकडे इकडे. हा. पहिले गॅसची सबसिडी भेटत होती, आता भेटत नाही. समजा गोड तेल जे भाव आहे ती पण वाढलेत, पेट्रोलचे भाव वाढलेत, डिझेलचे भाव वाढलेत. हे सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे. ही BJP शिवाय कोणीही सोडू शकत नाही. गॅसचे दर तर बीजेपी मुळे वाढले म्हणतात. नाही नाही नाही, BJP ज्यावेळेस सरकार होती हा. त्यावेळेस गॅसचे दर कमी होते. ज्यावेळेस शिवसेना आली तेव्हापासून भाव वाढलेत. याचा अर्थ सरकारमधला कुठला तरी घटक कमी पडतो यांना सांगण्यामध्ये. हा बरं. तसं नाही. ठीक आहे. हा. ज्यावेळेस शिवसेना सरकार आली हा. तेव्हा 900च्या पुढे गॅसचा सिलेंडर भाव झालाय. हा. पण ज्यावेळेस BJP होती तेव्हा 900चा कमी होता. ठीक आहे. हा. आपण हा राज्य रस्ता आहे ना, लातूर, लातूर बार्शी टेंभुर्णी पुणे असा जाणारा राज्य रस्ता आहे. तुम्हाला कोणालाही मी विषय सांगितलेला नव्हता. नाही नाही हो. हा. तुमचं नाव? आम्ही बोललो का तुम्ही माझ्याशी? नाही बोललो. हा बोला. बोबडे पारसनाथ श्रीपती सातेफळ, तालुका केज, जिल्हा बीड. ओके. बोला बीडकर. आणि- सरकार आणि विरोधी पक्ष. सरकारचा कुठलाच संबंध आहे पक्षाचा नाही. पश्चिम महाराष्ट्रात हा पूर्ण मराठवाडा जवळजवळ विदर्भ कर्नाटक म्हणजे आपला सगळा भाग जो पश्चिम महाराष्ट्रात जाऊन 6 महिने जगतो त्याच्यावर सरकारनं काय तरतूद केली किंवा इकडला सगळाच मराठवाडा इकडं जाऊन 6 महिने 8 महिने का मजुरी एवढी त्यांनाच, इकडंच का नाही, मतदान आहे का रे? इकडं का जगतात आणि इकडं जगत का नाहीत हे विचारा सरकारला. जबाब कुठलाही पक्ष असू दे. ठीक आहे. आणि सरकारबद्दल तुमचं मत? सरकारबद्दल दुमतच नाही. खालीवर होईल, कमी जास्त होईल,
त्यांनी सांगितलं आताच महाविकास आघाडी शिवसेनेनं काय आले कुठवर गेले कशासाठी तुमचं मत सांगा की. आम्ही त्यांच्याच पाठीशी लय चतुर्बीड करत तुम्ही सगळा- हा, या. सगळा- नाव सांगा पूर्ण. अरे इकडे हो चल बाबा इकडे. हा, चला तुमचं नाव सांगा चला. गणेश पंडितराव लोमटे. आता मी जरा काही महिला प्रेक्षकांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारू पण ते दुसऱ्या भागामध्ये हा. बोला कुठल्या संदर्भात? बघा मी तर काही विषय सांगितलेला नाही नाही. माझा एक आम्ही एबीपी माझ्यावरती मधला ओळ नावाचा एक कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये आम्ही आज दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचं विश्लेषण करत असतो. आपल्याकडे आता किती मिनिटाचं विश्लेषण झालेलं आहे? हा 11 मिनिटाचं 18 मिनिट तर आपल्याकडे 5 मिनिट आहेत. आजचा आमचा विषय असा आहे की सरकार आणि विरोधी पक्ष महाराष्ट्रात कसं करतात. सरकार म्हणजे महागाईमुळे अडचणीत बाकी काय नाही. महागाई महत्वाची आहे ना. गोरगरीब बागर जगण्याचे म्हणले साधन म्हणल्यावर अडचण आहे. सगळी मेन पॉईंट आहेत की पेट्रोल डिझेल एकतर जास्त वाढले त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना कामधंद्याला सुद्धा अडचण पडाली. पेट्रोल डिझेल कोणामुळे वाढलं? केंद्र शासन हां मग केंद्र शासनाचं बी आहेच की जनतेसाठी हीच आहे. मोदी सरकार बाकीच्या विषयासाठी चांगलं आहे पण ही महागाई टॅक्स कमी करावा ना. हा उद्धव ठाकरेने आपल्या महाराष्ट्रातला टॅक्स कमी करायला पाहिजे ना. नाही हां थांबा जरा, दोघांना. तुमचं पुन्हा स्वतंत्र हां घेऊ, हा. पण ती कसं आहे सर्वसाधारण जनतेसाठी हां हां महाराष्ट्र सरकारनं काय अरे, थांबा एक मिनिट थांबा जरा. ह्यांचं बोलणं झालं तुम्हाला मी विचारेन हा जनतेसाठी फक्त म्हणतो साधारण माणसाचा व्यक्ती बाकी काय आपले व्यक्ती नाही. हा आणि विरोधी पक्ष हा, विरोधी पक्ष बी त्या लेवलला असायला पाहिजे की त्यांनी भांडायलाच पाहिजे कुठं तरी काहीतरी हे केलं पाहिजे. काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत का काय नाही काय नाही सर्वसाधारण शेतकरी काय माणूस नाव आहे मी. तुमचं पूर्ण? दयानंद अर्जुन मडके. हो यांना कोणी ओळखतंय का मडकेंना? नाही बरं ठीक मी मोह्याचा आहे कळंब तालुक्यातलाच आहे मोह्याचा आहे. आता नाही असं नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यासारखं बोलायला. नाही 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 मोदी सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी जलयुक्त शिवाराची कामं आम्हाला पाणी भरपूर झालं त्यावेळेस खोलीकरण काम झालं आणि शेतकऱ्याला प्रत्येक शेती आम्ही काय चालू होती आमची त्यावेळेस शेती सुद्धा विकण्याचं आता बंद झालंय का तर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये भरपूर आम्हाला शेतकऱ्याला कुणकुण अनुदान यायचं इमा यायचा हरभऱ्यासाठी अनुदान यायचं झालं तुमचं आणि ह्या आत्ताच्या सरकारनं मात्र निस्त्या दिशाभूल 50,000 बांधावर येतो काय दिलेलं नाही. ही मांजर सरकार आहे आताचं उद्धव ठाकरे ही मांजर सरकार आहे आताचं. नाही मला असले जरा कॉन्स्टिट्युशनल ह्याच्यामध्ये बोलू आपण. हा पूर्ण नाव सांगा. संदीप महादेव जाधव. जाधव तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते? काय नाही काय हा? नाही मी शेतकरी. गाव तुमचं? खामसवाडी. शिक्षण बी ए. बोला आपल्याला दोन्हीचं मूल्यमापन करायचंय सत्ताधारी बी आणि विरोधी बी. विरोधी पक्षाचं काय आहे भूमिका. विरोधी पक्षाची ठाम भूमिका नाही ते आता हे असं जातीवादाकडे चालले असे विरोधी पक्ष आणि ही त्यांनी बी यांनी घोरमाडाला आली ती ही असं राजकारण व्हायला नाही पाहिजे. जी आता फडणीच्या काळात जेवढा पासबुकावर बँकेच्या पासबुकावर जेवढं पैसे आलं होतं त्याच्या ती तर दुर्लक्ष झालं ह्या सरकारचं बी झालं आणि आता तर म्हणजे काय येणं बी नाही काय देणं बी नाही शेतकऱ्याचं कोणी लक्ष बी देत नाही आणि ऊसाचं तर काय सगळा सुतोडा झाला तुमचा मी काल बघितलं मग ठीक आहे मी करणारच आहे तुझा पुढचा भाग. सत्ताधारी पक्ष 10 पैकी किती गुण द्यायचे? 10 पैकी मी त्यांनी तर गुण देऊ शकत नाही त्यांचं काय विरोधी पक्ष थांबा जरा नका लगेच पुढे डायग्रेस करू. हा विरोधी पक्षाला मी 10%तलं 5% देतो. ठीक आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत बरं का. आपण काय करू हे जे रोज काय दिवसभर चाललेलं आहे नवनीत राणा आणि कुणीतरी येतंय कोणी काहीतरी येतंय तर त्याला आता काय करायचं आपल्याला सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षाला गुण द्यायचे. हो इकडून मी सुरुवात करणार आणि इथं येऊन थांबणार. सत्ताधाऱ्याला 10 पैकी किती? 2. विरोधकाला 8. 10 पैकी सत्ताधाऱ्याला 2 आणि विरोधकाला 8. 8. हा अरे बोला. हा अरे बाबा बोल. 5 हा दोन्हीला कशाला? 5 विरोधकाने विरोधकाला नेला. हा बोला 10 पैकी सत्ताधाऱ्याला किती गुण? 20-50. हा ठीक आहे. हा सत्ताधाऱ्याला 10 पैकी 2 आणि विरोधकाला 3. सत्ताधाऱ्याला 8 आणि विरोधकाला 2. हा 10 पैकी 10 विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबाला 10 पैकी 10 पक्षाला सत्ताधाऱ्याला काहीच नाही नालायक सरकार. बोला हा सत्ताधाऱ्याला 10 पैकी 2 आणि विरोधकाला 3 हा 3 हा सत्ताधाऱ्याला 10 पैकी 0 आणि विरोधकाला 100%. 10 पैकी सत्ताधाऱ्यांना 9%. ओके ग्रेट. आणि विरोधी विरोधकाला पक्षाला 1%. कशामुळे असं राजकारण म्हणजे आताचं कसं झालंय विकास राहिला बाजूला
आणि जातीवाद आलं लक्षात. हा सत्ताधाऱ्याला अरे गुण द्यायचे 10 पैकी किती द्यायचे गुण 10 पैकी चला सत्ताधाऱ्याला 10 पैकी त्याच्यापेक्षा एकाला गुण जास्त आहे कुणाला शिवसेनेला. हा बोला सत्ताधाऱ्याला 5 10 पैकी हा. आणि विरोधकाला विरोधकाला 4. एक कशासाठी ह्या पॉईंट जी आहेत यांचं जी खालीवर राजकारण आहे हा. की कुठला तरी मुद्दा काढणे कुठलं तरी काय काढणे ही जनतेसाठी आहे का ठीक फक्त? आहे, आलं हा. लक्षात. हा सत्ताधाऱ्याला 10 पैकी किती गुण द्यायचे अर्धा दोघाले 5-5. 5 हा मी सत्ताधाऱ्याला तर गुणच देणार बर आणि विरोधकाला 5. सत्ताधारीला 10%. 10% हा सत्ताधारीला 10% बरोबर आणि विरोधकाला विरोधीला 5%. 5 आहे सत्ताधारी 10 हा. विरोधक 0. 0 हा शेवटचं राहिलं विरोधकाला 7.5 आणि सत्ताधाऱ्याला 2.5. ठीक आहे ह्या नोटवरती आपण थांबूया. बघा मला खात्री आहे की सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील ते स्वतःच्या कार्यकर्त्याकडनं जो काही फीडबॅक घेतात त्याच्यावरती ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. खूप सारे फीडबॅक आम्हालाही माध्यमांना असे येतात की हे जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे त्याबद्दल आम्हाला फार तिटकार आलेला आहे. आता इथे मी कोणाला हेही सांगितलेलं नव्हतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती बोलतोय. एक राज्य रस्ता आहे तिकडे दाखवा. राज्य रस्त्यावरती अचानक मी गाडीतून खाली उतरून या सरकारचं मूल्यमापन आपल्या मधल्या ओळीमधून केलं आणि मला आता खूप प्रकर्षाने असं जाणवतंय की याचं हा अनएडिटेड आहे. यातला कुठलाही बाईट आम्ही एडिट केलेला नाही आणि पुढचे काही दिवस मला असं वाटतं की मधल्या ओळीमधून आपण जेव्हा महाराष्ट्रात एखादी महत्त्वाची घडामोड घडेल तर तेव्हा त्याचं विश्लेषण करूच, पण सोबत आपण जनता आता ह्या सगळ्या गोष्टीचा काय विचार करते आहे हेही सत्ताधारी आणि विरोधकापर्यंत पोचवू. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो मधला ओळीचा प्रयोग आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. तुमची मतं सांगा. कन्स्ट्रक्टिव्ह तुमच्या मताचं स्वागत आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला जर काही वेगळे आणखी काही विषय सुचत असतील तर तेही सुचवत राहा. काही गेस्ट सांगा. माझं आणि ABP माझं जे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागा. चला भेटूया पुन्हा. टेक केअर. बाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.